पाण्याचे असंगत आचरण, एनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते, परंतु याला पाणी अपवाद आहे. ते कसे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. लेट्स स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवा. नंतर तो ग्लास बाहेर काढा. काळजीपूर्वक निरीक्षण करा. आपल्या असं लक्षात येईल की बाहेरून पाण्यावर एक ग्लासवर बाष्प तयार झालेलं आहे, म्हणजे पाणी त्या ठिकाणी गोठण्याच्या क्रियेकडे जात आहे. ही गोठण्याची सुरुवात कुठून झाली याचे देखील आपल्याला विचार करायचा आहे. पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे. नेहमीच्या तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारणपणे द्रवाप्रमाणे त्याची घनता वाढते. मात्र 4°C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते. म्हणजेच 4°C या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते व 4°C पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. म्हणजे 4°C खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. 3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे 4°C या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते, हा एक मुद्दा. 4°C पाण्याचे तापमान कमी केल्यास पाण्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढते, हे दुसरा पॉईंट. म्हणजे 4°C खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. पुन्हा एकदा पाहू. 4°C या तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते व 4°C पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. म्हणजे 4°C खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात किंवा पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतात. एनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. पुन्हा एकदा सांगते. 4°C पाण्याची घनता सर्वात जास्त असते. 4°C पाण्याचे तापमान कमी केल्यास घनता कमी होऊन आकारमान वाढते आणि 4°C खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते. यालाच पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. थँक्यू.